ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी मी नक्कीच काम करेल आणि मी त्यामुळे इथलं स्थानिक उमेदवार असल्यामुळे नक्कीच मला त्यांचे प्रश्न जाणून घ्यायला पण आवडेल. धन्यवाद. नाना तुमच्याकडे जाऊ. उद्याच्या 5 फेब्रुवारी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूने उमेदवारांचा कल आहे आणि मतदारांचं सुद्धा भारतीय जनता पार्टी महायुतीला समर्थन आहे. आज या ठिकाणी खडकी देवराज या जिल्हा परिषद गटातून माझी कन्या डॉक्टर हर्षदा वासुदेव काळे जगताप आज नामनिर्देशन पत्र दाखल करत आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक उमेदवार म्हणून आज या ठिकाणी खरं तर आज खूप गर्दी आहे, त्यामुळे वेळ लागणार आहे. तर या ठिकाणी खरं तर आमचा हेतूच हा आहे की या परिसरातील आता जो विकासाचा जो काही आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा रस्ते असतील विविध क्षेत्रातील म्हणजे जो झालाय त्याच्यापेक्षा आणखीन काय अनुशेष असेल तर त्यामध्ये आपल्या उमेदवारानं खरं तर काम करावं. जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती याच्या माध्यमातून केंद्राचे राज्याचे विविध कार्यक्रम राबवण्याचं खरं तर चांगलं मोठं साधन आहे आणि राजकारणाच्या पलीकडं ह्या भागामध्ये ह्या परिसरामध्ये आज दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुलदादा कुल आणि आम्ही काम करत असताना खरं तर पुणे जिल्हा ग्रामीणमध्ये एकच भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आता आणि बाकी आमदार हे विविध विरोधी पक्षाचे आहेत. त्यामुळं खरं तर आमच्या सगळ्यांसमोर चॅलेंज आहे की एक आव्हान असतं की जिल्ह्यातलं ग्रामीण भागातलं काम करत असताना आपल्याला सर्वसामान्य माणसाला विविध जाती धर्माच्या माणसांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. महिला भगिनी आमच्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं तर या राज्यामध्ये एक वेगळा विकासाचा पायंडा घालून दिलेला आहे आणि त्यांनी हे जे घालून दिलेलं आहे तसं मोदी साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब काम करतायत. कारण विकासाच्या पलीकडे त्यांचं दुसरं काहीच नाहीये. त्यांना राजकारणाच्या पलीकडे विकास हाच महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ते निवडणुकीपुरतं राजकारण करतात. तोच आदर्श आम्ही सुद्धा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. निवडणूक ही 10 दिवसात संपून जाईल, परंतु ज्यांनी आपल्याला मतदान केलं नाही केलं त्यापेक्षा त्या भागाचा विकास झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. म्हणून खरं तर ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण लढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मला विश्वास आहे की दौंड पंचायत समिती भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यात नसतील. या जिल्हा परिषदेवरती सुद्धा भारतीय जनता पार्टी, RPI, शिवसेना आणि मित्र पक्षांचा झेंडा फडकेल याची खात्री आहे मला. कारण आपल्या बऱ्याच पत्रकारांना सुद्धा कधी कधी शंका असते की खरंच हे होणार आहे, परंतु तुम्हाला खात्रीने सांगतो आपण पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे आणि राज्यातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल या राज्यातला मूड आता भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभा राहिलेला आहे. त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळेल एवढीच मला खात्री वाटते. धन्यवाद. भविष्य काळामध्ये आपण म्हणजे सेवानिवृत्ती घेणारे मुली आता राजकीय क्षेत्रामध्ये उतरवले आहे, काय सांगू शकाल की सेवानिवृत्ती कोण घेतो? जो सेवेत म्हणजे शासकीय सेवेत आहे. राजकारणाची कसली सेवा? राजकारणात आयुष्यभर सेवा करावं लागते आणि राजकारणात पदाने सेवा करता येते असं नाहीये. अनेक वर्ष कदाचित लोकनियुक्त पद नसेल, परंतु भारतीय जनता पार्टी हे एक सेवा करण्याचं माध्यम आहे. तेव्हा सेवानिवृत्ती हे शेवटच्या दिवशी असतं, ज्या दिवशी झेंड्यात 4 माणसं घेऊन जातील त्या दिवशी सेवानिवृत्ती आहे. कारण समाजाची बांधिलकी आपली ही शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत असते. ह्याच्यात रिटायरमेंट नसते. इथं कुठलं पेन्शन प्लॅन नाहीये, फंड्स नाहीये, पगार नाहीये, काहीच नाहीये. आपलं एबी फॉर्म येतील आता सगळ्याच उमेदवारांचे एबी फॉर्म येतील. 3 वाजायच्या अगोदर एबी फॉर्म जमा होतील. तुमच्या एबी फॉर्म वर काय सांगा? काय नाही, सगळ्याचे येतील, काय काळजी करा.